नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे। ते तसं का आहे चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो। विपुल मेहता यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे। ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे। ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते। त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे। आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही। आपल्या लेखाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते। आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही। त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते। पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते। आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात। आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले। ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे। नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात। छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात। याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय। नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते। शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या भूमिका यथायोग्य साकारलेल्या आहे। एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता। लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे। ते तसं का आहे चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो। विपुल मेहता यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे। ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे। ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते। त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे। आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही। आपल्या लेखाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते। आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही। त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते। पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते। आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात। आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले। ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे। नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात। छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात। याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय। नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते। शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या भूमिका यथायोग्य साकारलेल्या आहे। एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता। लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे।
ते तसं का आहे चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो। विपुल मेहता यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे। ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे। ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते। त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे। आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही। आपल्या लेकाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते। आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही। त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते। पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते। आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात। आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले। ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे। नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात। छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात। याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय। नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते। शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग्य साकारलेल्या आहे। एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता। लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे। ते तसं का आहे चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो। विपुल मेहता यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे। ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे। ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते। त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे। आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही। आपल्या लेकाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते। आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही। त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते। पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते। आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात। आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले। ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे। नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात। छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात। याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय। नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते। शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग्य साकारलेल्या आहे। एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता। लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे। ते तसं का आहे चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो। विपुल मेहता यांनी
या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे। ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे। ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते। त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे। आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही। आपल्या लेकाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते। आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही। त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते। पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते। आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात। आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले। ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे। नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात। छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात। याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय। नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते। शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या भूमिका यथायोग्य साकारलेल्या आहे। एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता। लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे। ते तसं का आहे? चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो। विपुल मेहता यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे। ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे। ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते। त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे। आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही। आपल्या लेकाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते। आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही। त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते। पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते। आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात। आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले। ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे। नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात। छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात। याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय। नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते। शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या भूमिका यथायोग्य साकारलेल्या आहे। एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता। लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे। ते तसं का आहे? चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो। विपुल मेहता यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे। ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे।
ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते। त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे। आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही। आपल्या लेकाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते। आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही। त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते। पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते। आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात। आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले। ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे। नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात। छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात। याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय। नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते। शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग साकारलेल्या आहे। एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता। लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे। ते तसं का आहे? चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो। विपुल मेहता यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे। ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे। ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते। त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे। आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही। आपल्या लेकाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते। आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही। त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते। पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते। आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात। आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले। ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे। नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात। छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात। याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय। नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते। शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग साकारलेल्या आहे। एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता। लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे। ते तसं का आहे? चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो। विपुल मेहता यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे। ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे।
ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते। त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे। आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही। आपल्या लेकाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते। आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही। त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते। पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते। आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात। आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले। ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे। नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात। छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात। याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय। नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते। शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग साकारलेल्या आहे। एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता। लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे। ते तसं का आहे? चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो। विपुल मेहता यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे। ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे। ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते। त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे। आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही। आपल्या लेकाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते। आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही। त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते। पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते। आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात। आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले। ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे। नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात। छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात। याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय। नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते। शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग साकारलेल्या आहे। एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता। लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे। ते तसं का आहे? चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो। विपुल मेहता यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे। ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे। ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते। त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे। आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही।
आपल्या लेकाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते. आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही. त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते. पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते. आदित्यला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात. आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले. ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे. नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात. छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात. याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय. नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते. शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग साकारलेल्या आहे. एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे. ते तसं का आहे? चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो. विपुल मेहता यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे. ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे. ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते. त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे. आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. आपल्या लेकाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते. आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही. त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते. पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते. आदित्यला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात. आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले. ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे. नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात. छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात. याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय. नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते. शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग साकारलेल्या आहे. एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे. ते तसं का आहे? चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो. विपुल मेहता यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे. ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे. ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते. त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे. आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. आपल्या लेकाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते. आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही. त्याची स्वप्न मोठे असतात
आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते. पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते. आदित्यला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात. आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले. ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे. नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात. छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात. याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय. नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते. शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग साकारलेल्या आहे. एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल, ओले आले एकदा नक्की बघू शकता. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे. ते तसं का आहे? चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो. विपुल मेहता यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे. ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे. ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते. त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे. आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. आपल्या लेकाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते. आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही. त्याचे स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते. पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते. आदित्यला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात. आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले. ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे. नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात. छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात. याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय. नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते. शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग साकारलेल्या आहे. एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल, ओले आले एकदा नक्की बघू शकता. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे. ते तसं का आहे? चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो. विपुल मेहता यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे. ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे. ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते. त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे. आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. आपल्या लेकाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते. आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही. त्याचे स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते. पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते. आदित्यला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार आदित्य हे बाप लेक
अनोख्या भारत भ्रमणवर निघतात। आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो याची कहाणी म्हणजे ओले आले। ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे। नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात। छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात। याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय। नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते। शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग साकारलेल्या आहे। एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता। लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे। ते तसं का आहे? चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो। विपुल मेहता यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे। ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे। ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते। त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे। आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही। आपल्या लेकाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते। आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही। त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते। पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते। आदित्यला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार, आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणवर निघतात। आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो याची कहाणी म्हणजे ओले आले। ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे। नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात। छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात। याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय। नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते। शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग साकारलेल्या आहे। एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता। लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे। ते तसं का आहे? चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो। विपुल मेहता यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे। ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे। ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते। त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे। आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही। आपल्या लेकाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते। आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही। त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते। पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते। आदित्यला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार, आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणवर निघतात। आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो
याची कहाणी म्हणजे ओले आले. ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे. नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात. छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात. याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय. नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते. शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग साकारलेल्या आहे. एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे. ते तसं का आहे चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो. विपुल मेहता यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे. ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे. ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते. त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे. आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. आपल्या लेखाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते. आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही. त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते. पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते. आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार, आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात. आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले. ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे. नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात. छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात. याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय. नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते. शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग साकारलेल्या आहे. एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे. ते तसं का आहे चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो. विपुल मेहता यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे. ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे. ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते. त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे. आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. आपल्या लेखाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते. आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही. त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते. पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते. आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार, आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात. आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो?
याची कहाणी म्हणजे ओले आले. ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे. नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात. छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात. याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय. नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते. शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग साकारलेल्या आहे. एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे. ते तसं का आहे चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो. विपुल मेहता यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे. ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे. ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते. त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे. आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. आपल्या लेखाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते. आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही. त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते. पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते. आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार, आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात. आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले. ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे. नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात. छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात. याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय. नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते. शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग साकारलेल्या आहे. एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे. ते तसं का आहे चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो. विपुल मेहता यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे. ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे. ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते. त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे. आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. आपल्या लेखाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते. आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही. त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते. पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते. आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार, आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात. आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो?
याची कहाणी म्हणजे ओले आले. ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे. नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात. छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात. याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय. नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते. शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग्य साकारलेल्या आहे. एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे. ते तसं का आहे चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो. विपुल मेहता यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे. ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे. ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते. त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे. आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. आपल्या लेखाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते. आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही. त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते. पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते. आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार, आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात. आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले. ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे. नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात. छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात. याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय. नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते. शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग्य साकारलेल्या आहे. एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे. ते तसं का आहे चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो. विपुल मेहता यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे. ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे. ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते. त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे. आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. आपल्या लेखाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते. आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही. त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते. पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते. आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार, आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात. आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो?
याची कहाणी म्हणजे ओले आले. ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे. नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात. छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात. याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय. नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते. शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग्य साकारलेल्या आहे. एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे. ते तसं का आहे चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो. विपुल मेहता यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे. ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे. ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते. त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे. आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. आपल्या लेखाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते. आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही. त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते. पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते. आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार, आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात. आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले. ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे. नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात. छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात. याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय. नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते. शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग्य साकारलेल्या आहे. एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे. ते तसं का आहे चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो. विपुल मेहता यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे. ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे. ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते. त्यांच्या बरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे. आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. आपल्या लेखाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते. आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही. त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते. पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते. आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार, आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात. आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो?
याची कहाणी म्हणजे ओले आले. ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे. नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात. छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात. याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय. नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते. शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग साकारलेल्या आहे. एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ओले आले या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे. ओले आले हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे. ते तसं का आहे चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यातून लक्षात येतो. विपुल मेहता यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि दिग्दर्शन केलेले आहे. ओले आले या चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे. ओमकार लेले आणि आदित्य लेले ही बाप लेकाची जोडी एकत्र राहत असते. त्यांच्याबरोबर त्यांच्या जोडीने घरात एक गडी बाबूराव ही आहे. आदित्य त्याच्या करिअर आणि कामात इतका व्यस्त आहे की त्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. आपल्या लेखाने थोडी विश्रांती घ्यावी, करिअरच्या मागे धावता धावता जरा बापालाही वेळ द्यावा अशी ओमकारची धडपड असते. आदित्य मात्र बापाचं काही ऐकत नाही. त्याची स्वप्न मोठे असतात आणि ही स्वप्न साध्य करण्यासाठी रक्ताचं पाणी करायची त्याची तयारी असते. पण अचानक एक घटना घडते, त्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते. आदित्याला सुद्धा भीती वाटते आणि मग पुढे ओमकार, आदित्य हे बाप लेक अनोख्या भारत भ्रमणावर निघतात. आता ही घटना काय आहे? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकतो का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो? याची कहाणी म्हणजे ओले आले. ओले आले या चित्रपटात नाना पाटेकर यांची एनर्जी, त्यांचा सहज अभिनय आणि संपूर्ण सिनेमातला त्याचा वावर सहज सुंदर आहे. नाना पाटेकर मात्र ओमकार लेलेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारतात. छोट्या प्रसंगात सुद्धा नानांनी केलेले अभिनय, घेतलेल्या जागा लक्षात राहतात. याशिवाय ओळख करायला हवा तो म्हणजे बाबूरावच्या भूमिकेत मकरन यांना खूप दिवसांनी मराठी सिनेमात खलखलून हसवताना पाहिलंय. नाना आणि मकरन यांची विनोदाची जुगलबंदी बघायला मजा येते. शिवाय सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीवनी यांनाही आपल्या आपल्या भूमिका यथायोग साकारलेल्या आहे. एकूण नाना पाटेकर यांचे फॅन असाल ओले आले एकदा नक्की बघू शकता.